नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 25% अग्रिम पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. हो शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम 72 कोटी रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही रक्कम या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, ही माहिती खासदार उन्मेष पाटील साहेब यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. हो मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अशी माहिती खासदार साहेबांनी दिली आहे. तर बघा मित्रांनो, खासदार साहेबांनी काय माहिती दिली आहे. कापूस पिकांचे रुपये 72 कोटी अग्रिम नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या सर्व समावेशक पीक विमा योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची रुपये 72 कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या निकषानुसार मंजूर झालेली 25% नुकसान भरपाई बाबत विमा कंपनीने केंद्र सरकारकडे केलेली अपील ही मागे घेऊन फेटाळण्यात आले असल्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकरी दिनानिमित्त माझ्या बळीराजाचा हक्काची रक्कम मिळाली असल्याचा आनंद आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 27 महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम 72 कोटी रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही मदत या जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती खासदार साहेबांनी दिली आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.